नमस्कार पुष्पालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेट गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये थंडीच्या दिवसामध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन आपण कशा पद्धतीने वाढवू शकतो, तर या विषयावरती माहिती घेणार आहोत. तर यामध्ये मित्रांनो, सर्वात पहिली जी काही उपाययोजना आहे, तर ती म्हणजे आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना गुळाचा वापर करणे खूप गरजेचे आहे. या गुळामुळे आपल्या पशूंच्या शरीरासाठी आवश्यक जी काही ऊर्जा आहे, तर ती पुरवण्याचे काम आपण या माध्यमातून आपल्या पशूंना करू शकतो. दुसरी जी काही उपाययोजना आहे, तर ती म्हणजे आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना मेथीचा वापर करणे देखील खूप गरजेचे आहे. यामध्ये आपले जे गाभण पशु आहेत, यांच्यामध्ये आपण मेथीचा वापर टाळणे हे खूप महत्त्वाचे आहे. मित्रांनो, तिसरी जी काही उपाययोजना आहे, तर ती म्हणजे मिनरल मिक्सचरचा वापर आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये करणे गरजेचे आहे. यामध्ये आपण जर करत असाल, तर त्यामध्ये आपण त्याचा डोस वाढवणे देखील थंडीच्या दिवसामध्ये खूप महत्त्वाचे आहे. मित्रांनो, पुढची जी काही उपाययोजना आहे, तर ती म्हणजे आपण आपल्या पशूंमध्ये त्यांना रुमेन बायपास फॅटची जी काही पावडर येते, तिचा देखील वापर करणे आपल्या पशूंच्या आहारामध्ये हे खूप महत्त्वाचे आहे. यामुळे मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये त्यांना अतिरिक्त ऊर्जा देण्यासाठी या रुमेन बायपास फॅटचा त्या ठिकाणी चांगला फायदा होतो आणि आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये त्या ठिकाणी चांगली वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, आपल्याला जर या विषयावरती सविस्तर माहिती पाहिजे असेल, तर त्याचा व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती अपलोड केलेला आहे. आपण जर तो पाहिला नसेल, तर तो नक्की पहा. धन्यवाद.